हेलो गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल अरुणाज व्लॉग। तो आज हम कर रहे हैं हरताल की पूजा। तो आप देख सकते होंगे कि मम्मी पिंड बना रही है। तो पिंड बनकर रेडी हो चुका है। अब इसकी पूजा करेंगे। कलश को वाइट डोरा बांध के लेना है, लपेट के लेना है। हल्दी को लगा के लेंगे। तो चावल डालेंगे नीचे और उसके ऊपर कलश रख देंगे। उससे भी हल्दी कुंकू लगाएंगे
मीन्स 5 टिक्के लगाने रहते हैं। पाँच टिक्के होने के बाद उस पर से स्टिक निकालना होता है। फिर पिंड को भी हल्दी कुंकू लगाना रहता है। वाइट धागा नारियल को भी लपेट के लेना होता है। नारियल को कलश पर रख देना है। तो मुझे पता नहीं कि ये कौन से पत्ते हैं, मगर ये पूजा को रखे जाते हैं। तो ये 5 पत्ते रखने चाहिए। फिर पार्वती को मीन्स ऊटी जैसे भरते हैं नॉर्मली वैसे ही रख देना। ऊटी का जो सामान आता है वो रख देना। और सब पे फूल चढ़ाना है। तो ये इसे हम नारियल के साइड को रख देंगे। पेड़ को भी फूल चढ़ाना है।
तो रंगोली काट के लेनी है। तो आपको रंगोली काटनी हो तो आप काट भी सकते, नहीं तो नहीं। इसको कापूं से रख देना है। तो अभी पूजा करनी है। वैसे तो पूजा नहीं करेंगे, अगरबत्ती वो लगा के रखेंगे। तो हमने इधर कापू रख लिए। तो स्वस्तिक में रंगोली भी बनाएंगे।
अभी हम पूजा करके ले लेंगे। तो लास्ट में ऐसी दिख रही थी। तो अभी इधर पुस्तक पढ़ेंगे। सूत शौनकादी ऋषी तपस्वी आपल्या आश्रमात विराजमान झाले असता सर्व ऋषी सूत ऋषी प्रश्न करतायत की हे हार देवा, पतिव्रतेच्या मंगल मानल्या जाणाऱ्या सौभाग्याच्या व्रत कोणते केले असता त्यायोगी जन्मजन्मांतर त्या पतिव्रतेला आपल्या परमप्रिय अशा पतीची सेवा मिळते व सौभाग्य मिळते प्राप्त होते ते आम्हा सर्वांना श्रावणी इच्छाची करण्याची इच्छा आहे। कृपा करून उत्तम कथा सांगावी। सुताने देवाधी श्री शंकराचे स्मरण केले। त्याच वेळी तिथे आले त्रिभुवन गमन करीत नारद मुनी त्याच मार्गाने कैलास पर्वतातून तिथे आले। त्याचे सर्वांनी स्वागत केले, पूजा केली। तेव्हा त्यांनी सर्वांना याविषयी विचारले असता नारद म्हणाले, धन्य तुमचे भाग्य की आता ही कथा भगवान शंकराने पार्वती मातेला माझ्या समोर कथन केली। ती कथा अखंड सौभाग्य वैभव व पतिव्रतेला महान स्नान करून प्राप्त करून देते अशी दिगंबराच्या सुखाने ऐकली की ती मुनींनी तुम्ही शांत चित्तेने ऐका। एके दिवशी पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि पुष्कळ असं एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, हे प्रिय, हे जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक अत्यंत उत्तम प्रीतीचे व्रत मी तुला सांगतो, त्याचे तू श्रवण कर। जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे। तू माझी अत्यंत प्रिय असल्याने तुला ज्या व्रताची माझे अर्धस्थान मिळाले ते व्रत तुला मी सांगतो। भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया हस्त नक्षत्रयुक्त असली म्हणजे त्या दिवशी हे व्रत केले की सर्व पापांपासून मनुष्य प्राप्ती मुक्त होतो। ही पूजा सर्व सुवासिनींनी तशीच कुमारिकांनी सुद्धा करण्याची असते। पार्वती म्हणाली, हे महेश्वर, सर्व व्रतांमध्ये उत्तम असे जे व्रत मी कसे केले ते आता आपल्यापासून ऐकण्याची इच्छा आहे। उमाशंकर म्हणतात, या पृथ्वीवर हिमवान नावाचा एक अति सुंदर असा पर्वत आहे। त्या पर्वतावर अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, तसेच तो अनेक प्रकारच्या भूमींना युक्त आहे। तसेच तो नाना प्रकारच्या पक्ष्यांनी युक्त असून अनेक प्रकारच्या मृगांनी चित्रविचित्र युक्त आहे। अशा पर्वतावर तू मोठे कठीण तप तुझ्या लहानपणी केलेस। 64 वर्षे तू झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस। माघ महिन्यात उदकांत मग्न होऊन राहिली। वैशाखात पंचगव्य साधन केली। पावसाळ्यात अन्नोदक सोडून उघड्यावर बसलीस। याचप्रमाणे अनेक वर्षे गेली। तेव्हा तुझे वडील हिमाचल परम कष्टकारक असे ते तप पाहून अत्यंत चिंतामग्न झाले होते, त्यामुळे मोठी दुःखी झाली होती। आता आपली ही सुंदर कोमल कन्या कुणाला देऊ अशी काळजी त्याला लागली होती। इतक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले। तेव्हा नारद म्हणाले, हे हिमराजा, मी इथे का आलो आहे ते आता तुम्हाला मी सांगतो। मला येथे भगवान विष्णूनेच पाठवले आहे, कारण की योग्य पुरुषाला योग्य वस्तू द्यावी, तेव्हा स्त्रियात रत्नभूत जी तुझी कन्या आहे ती तू योग्य पुरुषाला द्यावी। ब्रह्म, शिव इत्यादी देवांमध्ये विष्णूसारखे कोणीच नाही, याकरिता तुझी ही सुंदर कन्या त्यांना द्यावी। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नारद लगेच तेथून मुक्त झाले आणि शंखचक्रादी विराजित असे भगवान विष्णू जवळ गेले। हाती हात जोडून सांगू लागले, भगवान, मी तुमचे कार्य केले आहे, तुमचा विवाह ठरवून आलो आहे।
संभाषण करून नारद तेथून मार्गस्थ झाले. इकडे हिमाचल अत्यंत आनंदाने आपल्या मुलीला म्हणाला, मुली, मी तू विष्णूला द्यावी असा माझा निर्णय घेतला आहे. हिमाचलाचे बोलणे ऐकून ती रागावली आणि अत्यंत दुःखद झाली. ती जमिनीवर अंग टाकून विलाप करू लागली. तेव्हा तुझी सखी म्हणाली, हे देवी, तू अशी का दुःखी झाली आहेस ते मला सांग. तुझ्या मनात जे इष्ट असेल ते मी तुला साधून देईल. यात शंका बाळगू नकोस. पार्वती म्हणाली, सखी, तू माझ्यावर फार प्रेम करतेस, तेव्हा माझ्या मनात काय आहे हे मी तुला सांगते. महेश्वरालाच माझा पती करावा असा माझा निश्चय आहे. माझ्या पित्याने माझे लग्न दुसरीकडे ठरवले आहे, म्हणून मी आता देहाचा त्याग करते. पार्वतीचे वचन ऐकल्यावर तिची सखी म्हणाली, तुझ्या पित्याला जो प्रदेश माहीत नाही, पण अशा प्रदेशात आपण जाऊया. मग तुझ्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले. मग इकडे तुझा पिता हिमाचल सर्वस्व फिरून शोधू लागला आणि मनात म्हणू लागला, माझी मुलगी कोणी नेली असावी बरं, देवांनी की दानवांनी, किन्नरांनी, नारदाजवळ मी तिला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. आता विष्णूला काय सांगावे. इकडे तुम्ही सहसखी घरातून जी निघालीस ती जाता जाता मोठ्या घोर अरण्यात आलीस. तेथे तुला एक नदी दृष्टीस पडली. जवळची एक गुहा आठवली. त्या गुहेत तू तुझ्या सखीसह व गुहेत जाऊन ती उपास केलास. तिथं तू तुझ्यासह माझे वाळूचे लिंग स्थापित केले. नंतर नाना प्रकारचे पुष्प व फळांनी माझी पूजा केली. रात्री तू सखीसह रात्रभर तू तेथे गीत वाद्ययुक्त जागरण केले. नंतर मी तिथं आलो आणि तुला मनोच्छादित वरदान मागण्याकरता सांगितले. तेव्हा तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हाल, याशिवाय माझी दुसरी कोणती इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी स्वीकार केली आणि गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी तू ती पूजा आपल्या सखीसह विसर्जन केलीस. नंतर तू आपल्या मैत्रिणीसह उपवासाचा पारायण केलीस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला रागावून घोर आनंदात येण्याचे कारण विचारले. मग तू सर्व हकीकत सांगितले. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिलं. नंतर तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी त्यांनी चांगले मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केले. या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असे म्हणतात. तो अगर आपको हमारी वीडियो अच्छी लगी तो प्लीज़ 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 लाइक, सब्सक्राइब और शेयर प्लीज़ कर दीजिएगा. तो थैंक यू.